तावडे हॉटेल ते गांधीनगर परिसरातील 204 बांधकामं अनधिकृत आणि नियमबाह्य असल्याचा निष्कर्ष काढत कोल्हापूर महानगरपालिकेनं संबंधितांना 21 जूनपर्यंत ती स्वतःहून हटवण्याचे आदेश दिलेत. या कारवाईविरोधात संबंधितांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये विविध रीट याचिका दाखल केल्या असून त्यापैकी रीट याचिका क्रमांक 4246/2026ची सुनावणी उद्या 17 जून रोजी होणार आहे. अनधिकृत बांधकामांप्रकरणी कोल्हापूर महानगरपालिकेनं सुरू केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर कृती समितीनं महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांना निवेदन सादर केलंय. या प्रकरणाशी संबंधित रीट याचिकांची सुनावणी उद्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये होणार असून महानगरपालिकेच्या वकिलांनी न्यायालयासमोर सर्व संबंधित कागदपत्र सादर करावीत अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान या परिसरातील मिळकती नियमित करण्याबाबत आणि महापालिकेच्या आदेशाला स्थगिती देण्याबाबत कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिल्याचा उल्लेख कृती समितीनं निवेदनात केला आहे. या पत्रावर पुढील कार्यवाहीचे निर्देशही देण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. एकाच विषयावर न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना कार्यकारी यंत्रणेकडे समान स्वरूपाचा दिलासा मागणं हे फोरम शॉपिंग मानले जाऊ शकते असा दावा निवेदनात करण्यात आलाय. तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा दाखला देत न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणाची संपूर्ण माहिती देणं आवश्यक असल्याचंही नमूद करण्यात आलंय. उद्याच्या सुनावणी दरम्यान महापालिकेच्या वकिलांनी संबंधित पत्रव्यवहार आणि शासन स्तरावरील निर्देश न्यायालयासमोर सादर करावेत अशी मागणी कृती समितीनं आयुक्तांकडे केली आहे. महापालिका प्रशासनानं गांभीर्यानं या विषयात लक्ष घातलं नाही तर महापालिकेच्या हितसंरक्षणाबाबत चुकीचा संदेश जाऊ शकतो असंही निवेदनात म्हटलंय. यावेळी कोल्हापूर शहर कृती समितीचे बाबा इंदुलकर आणि दिलीप देसाई यांनी तावडे हॉटेल परिसरातील 204 मिळकतधारकांच्या प्रश्नावरून शहरातील लाखो नागरिकांच्या भावनांशी खेळलं जात असल्याचा आरोप केला. तसंच या प्रकरणात संगनमतानं षडयंत्र रचल्याचा आरोप करत याबाबत नागरिक योग्य वेळी आपली भूमिका दाखवून देतील असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान तावडे हॉटेल ते गांधीनगर परिसरातील अनधिकृत बांधकामांबाबत सुरू असलेल्या या वादाकडं शहराचं लक्ष लागलंय. उद्याच्या न्यायालयीन सुनावणीत कोणती भूमिका मांडली जाते आणि न्यायालय काय निर्देश देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.